सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. चमके तारा उजळे धरती मंगल क्षण आला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग यशायाचा 9 अध्याय वचने 6 ते 10. यशायाचा 9 अध्याय वचने 6 ते 10. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. प्रभूने याकोबाला संदेश पाठविला असून तो इस्रायलाच्या ठायी प्रविष्ट झाला आहे. विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिऱ्यांचे बांधकाम करू. उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, तर त्याच्या जागी गंध सुरू लावू. असे गर्वाने व उद्दामपणाने म्हणणाऱ्या सर्व लोकांस, म्हणजे एफ्राईमास व शमरोनाच्या रहिवाशास हे कळून येईल. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच आपण जो शास्त्रभाग वाचला, यशायाचा ग्रंथ याचा 9 अध्याय आणि वचने 6 ते 10 या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची जी भविष्यवाणी आहे या वचनामध्ये दिलेली आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हास पुत्र दिला आहे आणि त्याच्या खांद्यावर सत्ता राहील आणि त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. आणि ही भविष्यवाणी जी आहे ती प्रत्यक्षात पूर्णत्वास आलेली आहे. ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती देव असून बाळ म्हणून जन्माला आला. देव असून तो मानव झाला. आणि प्रियांनो, एवढंच नाही तर तो या जगामध्ये राहून संपूर्ण मानव जातीसाठी त्याने शांतीचा संदेश दिलेला आहे की मानवाचं तारण व्हावं, मानवाचं परिवर्तन व्हावं. आणि जे आदामापासून आलेलं पाप आहे, जी सैतानाची सत्ता मनुष्य जातीवरती आहे,
ती नष्ट व्हावी आणि मनुष्याला तारण व्हावं आणि प्रत्येक मनुष्याने त्याचा स्वीकार करून त्याचे पुत्र आणि कन्या व्हावेत आणि त्याचा स्वीकार करून सार्वकालिक जीवन हे प्रत्येक मनुष्याला प्राप्त व्हावं. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. कारण या ठिकाणी तो 7व्या वचनामध्ये म्हणतो की त्याच्या सत्तावृद्धीला व त्याच्या शांतीला अंत नसणार. प्रभू येशू ख्रिस्त ऑलरेडी या ठिकाणी आला, मानवाचं पाप त्याने वधस्तंभावरती घेतलं, मरणातून 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा उठला आणि तो आता स्वर्गामध्ये पित्याच्या उजव्या हाताला त्या ठिकाणी बसला आहे आणि त्या ठिकाणून तो आपली सत्ता चालवत आहे. तो आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन देत आहे. आणि एवढंच नाही, तो प्रत्येक मनुष्य मात्राला पापांची क्षमा देणारा परमेश्वर आहे आणि त्याच्या जवळ घेणारा देव आहे. आणि म्हणून या महिन्यामध्ये आम्ही त्याचा जन्मोत्सव साजरा करत असताना काय आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार केलेला आहे का? त्याची सत्ता आम्ही स्वीकारलेली आहे का? आम्ही त्याच्या मार्गामध्ये, त्याच्या सहवासामध्ये चालण्यासाठी तयार आहोत का? हा आज आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे. कारण देवाने एवढा मोठा त्याग केला आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला यासाठी की तुम्ही आणि मी आध्यात्मिकरित्या जीवन जगावं आणि त्या सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करावी आणि ते आम्ही प्राप्त करावं. आणि म्हणून या महिन्यामध्ये देवबापाने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे की आम्ही त्याला जाणावं, त्याला ओळखावं आणि अद्याप त्याला वैयक्तिकरित्या तारणारा जर स्वीकार केला नसेल तर ते आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकारावं आणि त्याची सुवार्ता इतरांपर्यंत घेऊन जावी. आणि म्हणून देवाची स्तुती असो की देवबापाने आपल्याला निवडलेला आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र जो अद्भुत मंत्री तो आज आपल्या आध्यात्मिक जीवनावरती राज्य करत आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. येणारा नाताळ आणि येणारं 2025 वर्ष आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं जावं आणि देवाचं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे व्हावं. म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आमचा अद्भुत मंत्री आणि सनातन देव आहे आणि तू आम्हाला शांती देणारा देव आहे, तू आम्हाला कृपा देणारा देव आहे. म्हणून देवा आम्ही तुला धन्यवाद देतो. ही अशीच कृपा नित्य निरंतर प्रत्येक मनुष्य मात्रावरती असावी आणि प्रत्येकाचं तारण आणि उद्धार व्हावा आणि प्रिय बापा त्यांनी तुझं गौरव करावं असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेनं कर. सर्व गौरव आणि महिमा आणि असं संपूर्ण दिवस आणि वेळ आणि क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तू आहे. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.